लांबी रुंदी वाढवणं गरजेचं आहे जेट्टीची. जेट्टी खूप जुनी आहे, त्यामुळे जेट्टीची डागडुजी सुद्धा केली पाहिजे आणि जेट्टीकडे येणारा रस्ता आहे तो सुद्धा अतिशय अरुंद आहे, तो सुद्धा मोठा करण्याची गरज आहे. हे झालं अलिबाग जेट्टीचं. पण मंडळी, राज्याला थोडा नाही 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि मुंबई बंदर जे आहे ना, या मुंबई बंदरात सुद्धा अनेक जेट्टी आहेत. त्यातल्या वर्सोवा जेट्टीची परिस्थिती सुद्धा म्हणावी तशी बरी नाही. जेट्टीवरून प्रवास करणाऱ्यांना अनेक समस्या जाणवत आहेत, तर मच्छीमार प्रतिनिधींना सुद्धा जेट्टीमध्ये सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे असं वाटतं. पाहूयात वर्सोवा जेट्टीची काय स्थिती आहे. वर्सोवा ते मढ या दरम्यान फेरी बोटने प्रवास करणारे हजारो लोक आहेत. मात्र वर्सोवा आणि मढ जेट्टीची अवस्था काहीशी वेगळी पाहायला मिळते. वर्सोवा जेट्टीवर मासे उतरवले जातात, तसंच या ठिकाणी प्रवासी जेट्टी सुद्धा आहे. मासे उतरवले जातात त्या ठिकाणी जेट्टीची अवस्था बिकट आहे. अनेक मच्छीमारांना या अडचणींचा सामना करावा लागतो. एका बाजूला जेट्टीचं काम सुरू आहे, मात्र ते काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. वर्सोवा जेट्टीची दुरावस्था झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर या जेट्टीचं काम गेले 2 वर्षापूर्वी सुरू होणार असं या स्थानिक नागरिकांना सांगण्यात आलं होतं. मात्र आता एक 2-3 महिने झालं ह्या जेट्टीचं काम सुरू झालेलं आहे. मात्र ह्या कामाला कुठेतरी गती नाही आहे असं स्थानिकांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मोठमोठे दगड या ठिकाणी आणून टाकलेले आहेत आणि याच्यामुळेच मच्छीमारांना जो आहे तो मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. ज्या वेळेला मच्छीमारांची बोट मासे घेऊन येते त्यावेळेला त्यांना फिरून यावं लागतं आणि अनेक अडचणींचा सामना जो आहे तो या ठिकाणी करावा लागतो. मी ज्या ठिकाणी उभा आहे ही जेट्टी पूर्णपणे कोसळलेली आणि मोडकळीस आलेली आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा परिसर बघू शकतो की कशा प्रकारची ह्या ठिकाणी एक भीती जी आपल्याला ती पाहायला मिळते. कारण का कोणत्याही स्थितीमध्ये ही जी जेट्टी आहे ती खचू शकते. जरी या ठिकाणचं काम सुरू असलं तरी कामाला या गती नाही आहे. ह्या कामाला गती नसल्यामुळे मच्छीमारांना मोठ्या संकटांचा सामना जो आहे तो करावा लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि जर ही जेट्टी पूर्ण झाली तर अनेक अडचणी आहेत. त्या म्हणजे ह्या खाडीतील गाळ कशा प्रकारे काढणार, कारण का त्याच्याही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आणि जेट्टींची अवस्था जर आपण पाहायला गेली तर अत्यंत दयनीय आपल्याला पाहायला मिळते. हे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे याचा परिणाम मच्छीमारांवर होतो. 2 वर्षांपूर्वी या कामाचा नारळ फुटला, मात्र जितक्या वेगानं कामाची घोषणा झाली तितक्या वेगानं कामाला सुरुवात झालेली नाही असं मच्छीमार प्रतिनिधींचं मत आहे. 1-1.5 महिना झाला आता या जेट्टीचं रिपेरिंग काम चालू झालेलं आहे. आज याच्यामध्ये काय झालं, आता आमच्या बोटी पण निघाल्या ऑगस्ट महिन्यापासून आणि धंदे याचं पण काम झालं. एकदम आम्हाला एकदम अडचण हे झालं. आता इथे तुम्ही बघणार तर इथे मार्केटच्या मध्ये तुम्ही दगड टाकलेले आहेत. आमच्या मासळी विकायला जागा सध्या ना, एकदम भयंकर परिस्थिती एकदम उद्भवलेली आहे आमच्या मच्छीमार जेट्टी संदर्भात. ही अवस्था आहे ज्या ठिकाणी मासे उतरवले जातात तिथल्या जेट्टीची. इथून आम्ही आलो प्रवासी जेट्टीवर. या ठिकाणचं चित्र काहीसं वेगळं होतं. घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधी या ठिकाणी होती. तसंच इथल्या खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ आहे. आता आपण वर्सोवा येथील प्रवासी जेट्टीवरती आहोत. प्रवासी जेट्टीची जर अवस्था बघितली तर अत्यंत घाणीचं साम्राज्य ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर गाळसुद्धा जो आहे तो काढण्यात आलेला नाही आहे. एका बाजूला हा ढिगारा आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर अत्यंत वेगळं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रवाशांना अनेक अडचणींचा या ठिकाणी जाताना सामना करावा लागतो. आणि या प्रवासी जेट्टीवरून मोठ्या संख्येनं प्रवासी जे आहेत ते मढ जेट्टीच्या दिशेनं जात असतात. आणि अशा प्रकारचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा काय जेट्टीची इथल्या स्थिती आहे हे आपण पाहिलं. आता मढ जेट्टीची अवस्था काय आहे ते पाहूयात. कारण मढचा जो भाग आहे तो म्हणजे कोळी बांधवांच्या करता किती महत्त्वाचा आहे हा तर भाग आहेच, पण तो प्रवासी जेट्टीच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. मढ जेट्टी फेरीबोटमधून आम्ही वर्सोवावरून मढ जेट्टीच्या दिशेनं निघालो. फेरीबोट चालकांचं असं म्हणणं आहे
की वर्सोवा जेट्टी वाढवली पाहिजे, कारण या जेट्टीची उंची कमी आहे आणि मोठ्या प्रमाणात गाळ असल्यानं फेरीबोट चालवताना अनेक अडचणी येतात. जेट्टींच्या बाबतीत अनेक समस्या आहेत. प्रवाशांनी अनेक जेट्टी सांगितलेल्या आहेत. मात्र या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात फेरी बोट ज्या आहेत ह्या जात असतात आणि या बाबतीत जे बोट चालक आहेत त्यांना आपण विचारूयात की नेमकी त्यांना कोणत्या गोष्टींचा अडचणींचा सामना करावा लागतो, काय उपाययोजना केल्या पाहिजेत ह्या जेट्टींच्या बाबतीत. तर जेटी ह्या बाजूची वर्सोवा जेटी आहे ना ती थोडी खाली वाढवायला पाहिजे, तर जरा प्रवाशांना वगैरे त्रास नाही होऊ शकणार असं बघायला गेलं तर. आणि दुसरं काय ना तेवढं आहे तेवढं पण उंच जेवढे गुडघे एवढे झाले खाली येतपर्यंत तर जरा बरं होईल बघायला गेलं तर. खरं तर या जेट्टींची अवस्था आपण बघितली तर अत्यंत अरुंद अशा आहेत, जागा कमी आहे. बोटींचं नुकसान होतं का यामुळे? बोटींचं नुकसान नाही होत असं बघायला गेलं तर. बोट चालवणाऱ्यावर असं बोटीचं नुकसान होत नाही, फक्त चालवणाऱ्यावर. अरुंद नाही जागा, जागा बरोबर आहे तेवढीच आम्हाला, बरोबर एकदम ज्याप्रमाणे चालवतो ड्रायव्हर चालवतो त्याप्रमाणे बरोबर आहे बघायला गेलं तर. बोट फक्त खाली यायला पाहिजे एवढंच खाली. खरं तर ह्या जेट्टींच्या बाबतीत जर बघायला गेलं तर गाळ मोठ्या प्रमाणात आहे, तो काढणं थोडा अजून काढायला पाहिजे. गाळ खाली आहे, जेवढं जे मातीचा भाग आहे खाली गाळ आहे ना तिकडे मातीचा भाग आहे तेवढा जरा काढला तर अजून जेटी चांगली आहे, बोट चांगली लागेल असे बघा. काय अजून उपाययोजना केल्या पाहिजे चालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? काय असं उपाययोजना काय नाही, फक्त ती जेटी जरा वाढवली तर जरा चांगलंच होईल बघायला गेलं. या जेट्टीवरून अनेक जण प्रवास करतायत, मात्र अडचणी आणि प्रश्न काही सुटत नाहीयेत. बाईकवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक अडचणींचा सामना करावा लागतो. तसंच अन्य प्रवाशांची मागणी आहे की या जेट्टीची सुधारणा करण्यात यावी किंवा या ठिकाणी एक पूल बांधला जावा. तुम्ही पाहिलं असेल ते साफसफाई करतात मच्छी लोक वगैरे त्यांचे जे असतात बोटीचं वगैरे, पण जास्त करून प्रवास वगैरे ब्रिज वगैरे झालं तर चांगला फायदा होऊ शकतो बरेच लोकांना. रात्रीची बोट वगैरे बंद असते तर थोडा त्रास होतोच, येण्या जाण्याचा वगैरे. लोक आजारी पडतात, अचानक हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं. मढ जेट्टीची परिस्थिती काहीशी बरी असली तरी ही जेट्टी अरुंद आहे. तसंच एकाच ठिकाणी तिकीट काउंटर आणि बाहेर जाण्याचा रस्ता सुद्धा आहे. आता आपण मढ जेट्टी इथे पोहोचलेला आहोत आणि याच ठिकाणची जर आपण परिस्थिती पाहिली तर अत्यंत अरुंद अशी ही जेट्टी आपल्याला पाहायला मिळते. लोक जे आहेत ते मोठ्या संख्येनं ह्या जेट्टीवरती येत असतात आणि त्याच्यातच दुचाकीस्वारसुद्धा असतात. खरं तर हा मुख्य प्रवेशद्वार आहे. या ठिकाणून लोक एंट्री करतात आणि एक्झिट पण याच ठिकाणून होतात. आपण बघितलं तर गर्दी जी आहे ती लगेच या ठिकाणी होते, कारण का येणारे प्रवासीसुद्धा याच मार्गाने येतात आणि जाणारे प्रवासीसुद्धा याच मार्गाने जातात. त्यामुळे गर्दी जी आहे ती मोठी होताना आपल्याला दिसून येते. त्याच्यात दुचाकीस्वारसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा संपूर्ण जेट्टी जर पाहायला गेली तर पुढचा जर आपण पाहायला गेलो तर अत्यंत अरुंद अशी जेट्टी आपल्याला पाहायला मिळते. प्रवाशांची एक मागणी आहे की या ठिकाणी ब्रिज बनवण्यात यावा आणि अनेक समस्यांना तोंड जे आहे ते प्रवाशांना द्यावं लागतं. आपण काय काय केलं पाहिजे या ठिकाणी? इकडे ब्रिज झाला पाहिजे, कारण की काय होतं माहिती आहे की येण्या जाण्यामध्ये खूप तकलीफ होते. लोकांची एमर्जन्सीमध्ये खूप प्रॉब्लेम होते. इकडे मेन म्हणजे तो आहे, जर डॉक्टर वगैरे कोणाला घेऊन जायचं असलं ना तर किंवा कोण मय झालं, कारण की इकडे चांगले डॉक्टर, इकडे मालवणी म्हटलं 15 किलोमीटरचा फरक आहे. त्यासाठी मेन जेट्टी अरुंद आहे, ही जेट्टी मोठी बनवली पाहिजे. मोठी तर बनवलीच पाहिजे, कारण की ते तर लोकांना यायला जायला, पण म्हणजे ब्रिजचा मेन झालं पाहिजे. लोकांना हॉस्पिटल मेन म्हणजे एमर्जन्सीमध्ये खूप प्रॉब्लेम होते. गर्दी जी आहे ती प्रचंड होते ज्यावेळेला ह्या ठिकाणी फेरीबोट येते आणि तिकीट काउंटरही या ठिकाणी असल्यामुळे किमान तिकीट काउंटर तरी वेगळ्या दिशेला करण्यात यावं अशी मागणी जी आहे ती प्रवाशांकडनं केली जाते. ही परिस्थिती राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातली आहे. त्यामुळं अन्य ठिकाणी काय परिस्थिती असेल याचा अंदाजच लावता येऊ शकेल. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री अस्लम शेख यांच्या मतदारसंघापासून अतिशय हाकेच्या ठिकाणी या जेट्टी आहेत. त्यामुळे आता तरी या जेट्टींकडे लक्ष दिलं जाईल का हे पाहावं लागेल. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे मुंबईतल्याही 2 जेट्टींची आपण स्थिती बघितली आणि इथून पुढे सलगपणे पुढचे किमान 15 दिवस आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जेट्टीची काय स्थिती आहे, मच्छीमारांना आणि प्रवाशांना, पर्यटकांना काय समस्यांचा सामना करावा लागतो हे पाहणार आहोत आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहोत, कारण आवश्यकता आहे सेव्ह जेट्टी म्हणण्याची. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.